माझे नाव वैभव आहे। मी BScच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होतो। घराची पूर्ण जबाबदारी माझ्यावरच होती, कारण 2 वर्षापूर्वी माझ्या आईचे निधन झाले होते। त्यामुळे घरात झाडू पोछा असो वा स्वयंपाक करणे ही जबाबदारी कॉलेजमधून आल्यावर मलाच पार पाडावी लागत असे, कारण वडील नोकरीवर होते। त्यांना हे शक्य। एके दिवशी या घराची जबाबदारी सांभाळता सांभाळता मला खूप ताप आला आणि त्याच वेळी डॉक्टरांनी मला टायफॉइड झाल्याचे सांगितले। मी 7 दिवस रुग्णालयात भरती होतो। जेव्हा मला त्या ठिकाणाहून डिस्चार्ज मिळाला तेव्हा माझ्या लहान काकांनी वडिलांनी दुसरे लग्न करण्यासाठी आग्रह केला, कारण माझ्या अभ्यासाचा आणि घरकामाचा ताण एकट्याने सांभाळताना माझे। म्हणून वडिलांनी काकांचा मान ठेवून दुसरे लग्न करण्यास होकार दिला। मग लहान काकांनी व आत्यांनी मिळून वडिलांसाठी दुसऱ्या राज्यातील एक बाई शोधली। तिलाही एक मोठी मुलगी होती। ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती आणि ती पण BScच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होती। मग एका महिन्यातच वडिलांचे लग्न ठरवण्यात आले आणि माझी सावत्र आई कविता आमच्या घरात राहायला आली। माझ्या सावत्र बहिणीचे नाव गायत्री होते। माझ्या सावत्र आईचे नाव कविता होते। गायत्री फारच चंचल व मनमोकळ्या स्वभावाची मुलगी होती। या आधी कॉलेजमध्ये ती शिकत होती। त्या ठिकाणी तिचे 2 बॉयफ्रेंड होते, पण आता ती माझ्याच कॉलेजमध्ये शिकण्यासाठी आली होती। गायत्री दिसायला खूपच सुंदर होती। असलेल्या नात्यांबद्दल काहीच माहिती नव्हती, पण तिच्या या चंचल स्वभावामुळे आणि मनमोकळेपणाने बोलण्यामुळे तिने 2च दिवसात कॉलेजमध्ये नवीन बॉयफ्रेंड बनवला होता। ती माझ्या समोरच त्या मुलासोबत गळ्यात हात टाकून कॉलेजभर फिरत असे। तिला थोडे मराठी बोलता येत नव्हते, म्हणून ती कधी कधी माझ्याजवळ हिंदीतच बोलायची। आता घरातील सर्व कामे माझी सावत्र आई व गायत्री पाहू लागल्या होत्या। आमचे घर 2 मजली होते। खाली एक रूम होती आणि वरच्या माळ्यावर एक रूम होती। मी व गायत्री वरच्याच माळ्यावर झोपत असे। एके दिवशी मला बाहेर मित्रांसोबत गप्पा मारण्यात घरी यायला उशीर झाला। मी समोरच्या दाराला कुलूप लावून वरच्या रूमवर गेलो। मला वाटले की यावेळेस गायत्री झोपली असेल, पण रूममध्ये आल्यावर समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो, कारण गायत्री समोर मोबाईल ठेवून डान्स करत होती। गायत्री तिच्या बॉयफ्रेंडशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती आणि ती आपल्या शरीरासोबत वेगवेगळे चाळे करत होती। तिने यावेळेस गाऊन घातला होता। अचानक नाचत असताना तिची नजर माझ्याकडे गेली। ती त्याच वेळेस थांबली आणि मला म्हणाली, "अरे वैभव, असे बाहेर का उभे आहेस? इकडे बस आणि माझा डान्स पहा, मी कशी नाचते." मी शांतपणे पलंगावर बसून तिच्याकडे पाहत होतो। ती नाचत असताना तिच्या होणाऱ्या हालचालींकडे माझे लक्ष होते। क्षणोक्षणी मला तिच्याकडे पाहण्याची इच्छा होत नव्हती, पण तिच्या शरीराच्या हालचालींकडे माझे लक्ष टिकून होते। त्यानंतर तिने फोन कट केला आणि ती चिटकून माझ्या शेजारी बसली। मग मी तिला म्हणालो, "दीदी, असे व्हिडिओ कॉल करून कोणाच्या समोर नाचत होतीस?" तेव्हा ती मला म्हणाली, "अरे, तो रोहित आहे, माझा बॉयफ्रेंड। त्याला माझा डान्स खूप आवडतो, म्हणून त्याला व्हिडिओ कॉल करून आपला डान्स दाखवत होते." "वैभव, तू का नाही एखादी मुलगी पटवून आपली गर्लफ्रेंड बनवत?" मग मी गायत्रीला सांगितले, "पण दीदी, मला कोणत्याही गर्लफ्रेंडची गरज नाही." मग गायत्री मला सांगू लागली, "अरे, मी माझ्या आयुष्यात तुझ्यासारख्या पहिला मुलगा पाहिला, ज्याला गर्लफ्रेंडची गरज नाही. गर्लफ्रेंड अशी गोष्ट असते जी हरवेळी तुझ्या कामी येऊ शकते. अरे तारुण्याचे मजा आपण कॉलेजमध्ये नाही घेतले तर म्हातारपणी घेणार का? कॉलेजची जिंदगी एन्जॉय करण्यासाठी असते, चूप बसण्यासाठी नाही." मग मी गायत्रीला म्हणालो, पण दीदी, मला तर मुलीशी बोलायलाही भीती वाटते. गर्लफ्रेंड कशी पटवणार?" तेव्हा गायत्री माझ्यासमोर उभी राहून मला सांगू लागली, "सरळ सरळ सांगते वैभव, जी मुलगी तुला आवडेल तिच्यासमोर असे उभे राहा आणि डायरेक्ट तिच्या खांद्यावर दोन्ही." जेव्हा गायत्रीने माझ्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून ती
वाकली. त्याच वेळेस गाऊनमधून आतल्या भागातून त्या रंगाच्या पट्ट्यांचा भाग मला स्पष्ट दिसू लागला. मी माझे लक्ष त्याच ठिकाणी स्थिर ठेवले. तिकडे पाहून माझ्या अंतर्मनात एक वेगळीच जागृती निर्माण झाली होती. ते किती मऊ व सुंदर होते आणि गायत्री अजूनही माझ्याशी बोलत होती. पण बोलता बोलता तिचे लक्ष अचानक माझ्या डोळ्यांकडे गेले. तेव्हा तिला समजले की मी तिच्या कोणत्या ठिकाणी पाहत आहे. ती सरळ उभी राहून मला म्हणाली, वैभव, मी काय बोलते आहे आणि तू काय पाहत आहेस? तेव्हा मी गायत्रीला म्हणालो, दीदी, गर्लफ्रेंडचा चक्कर सोडा. ते माझ्या बसची गोष्ट नाही. मी तर सरळ साधा मुलगा आहे. जर एखाद्या मुलीने मला उलटे सुलटे बोलले तर सगळ्या कॉलेजच्या मुलांसमोर माझी बेइज्जती होईल. मग गायत्री सरळ बाथरूममध्ये तोंड हात धुण्यासाठी गेली, कारण डान्स करून तिला खूप घाम आला होता. मग मी माझे कपडे बदलून बेडवर मोबाईल पाहत पडून राहिलो. थोड्याच वेळाने गायत्री टॉवेलने आपला चेहरा पुशीत बाहेर आली आणि ती मला म्हणाली, वैभव, थोडीशी वेळ तू बाहेर जाऊ शकतोस का? मला कपडे बदलायचे आहेत. मग मी गायत्रीला म्हणालो, हो, आणि रूममधून बाहेर आलो. पण गायत्रीने रूमचे दार लावलेच नव्हते. ती त्याच ठिकाणी उभी राहून तिने आपल्या अंगावरील गाऊन काढून टी शर्ट घातला आणि हे दृश्य मी बाहेर उभा राहून लपून पाहत होतो. गायत्री जेवढी सुंदर बाहेरून दिसत होती तेवढीच आतूनही सुंदर दिसत होती. मग तिचे काम झाल्यानंतर तिने मला आवाज दिला, वैभव, माझे काम झाले आहे, आत ये. मी रूममध्ये आल्यावर माझ्या डोळ्यांसमोर तिचे चित्र फिरत होते. खरंच गर्लफ्रेंड असावी असे मलाही वाटू लागले होते. आता रात्रीचे 12:30 वाजले होते. मलाही झोप लागत नव्हती, कारण सकाळी कॉलेजला लवकर उठून जावे लागत होते. काही वेळाने माझे डोळे लागले, पण अचानक मला कोणाच्या तरी कुजबुजण्याचा आवाज जास्तच ऐकू येऊ लागला. म्हणून मी हळूहळू माझे डोळे उघडले आणि शेजारी मान वळून पाहिले. तेव्हा गायत्री तिच्या बॉयफ्रेंडशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती. पण ती बोलत असताना मध्येच वेगळ्या आवाजात बोलत होती. काही वेळापर्यंत मलाही काही समजले नाही की हे असं काय करत आहे. पण जेव्हा मी गायत्रीकडे नीट पाहिले तेव्हा मला दिसले की गायत्री फोनवर बोलता बोलता आपल्या शरीरासोबत ही चाळी करत होती. तिला असे करताना पाहून माझ्या अंतर्मनात एक वेगळेच तरंग निर्माण होऊ लागले. साधारण 1.5 तासापर्यंत गायत्री फोनवरच बोलत राहिली. मग जेव्हा सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा गायत्री त्या ठिकाणी नव्हती. आता सकाळची 5:40 झाली होती. सो कॉलेजला मला 8 वाजता निघायची असायची, म्हणून मी डायरेक्ट कपडे घालून बाथरूमच्या दिशेने गेलो. जेव्हा मी बाथरूमच्या दाराजवळ पोचलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण गायत्री उभी राहून आंघोळ करत होती. पण तिच्या पाठीकडचा भाग माझ्याकडे होता. तो भाग इतका सुंदर व गोरा होता की असे वाटत होते की आत्ताच गायत्रीला मागून जाऊन मिठी मारावी. मी तब्बल 10 मिनिटे त्याच ठिकाणी उभा राहून गायत्रीकडे पाहत राहिलो आणि जशी तिची आंघोळ संपण्याच्या तयारीला आली मग मी त्या ठिकाणी न उभा राहता बेडवर येऊन पडून राहिलो. मग गायत्री चक्क टॉवेल गुंडाळून बाहेर आली. तिला वाटले की मी अजूनही झोपेत असावे, पण मी फक्त झोपण्याचे नाटक करून अर्धवट डोळे मिटून गायत्रीकडे पाहत होतो. खरोखर गायत्री आल्यामुळेच माझ्या आयुष्यात मला अशी नवीन दृश्य बघायला मिळत होती. मग ती माझ्या समोरच 15 मिनिटात तयार झाली आणि ती खाली गेली. त्यानंतर मी पटकन बाथरूममध्ये गेलो. तिथे आल्यावर माझे डोके आणखीनच चक्रावले, कारण त्या ठिकाणी गायत्रीचे आतील कपडे खाली पडले होते. त्यांना पाहून माझ्या अंतर्मनात पुन्हा तिच्याबद्दल एक नवीन आग निर्माण होऊ लागली. मी काही वेळापर्यंत तिच्या त्या कपड्यांकडे पाहत अंघोळ करत राहिलो आणि शेवटी बाहेर निघताना मी त्यांना एकदा हलकासा स्पर्श करून बाहेर आलो. ते हाताला फार नाजूक व मऊ वाटत होते. मग मी तयार झालो आणि 15 मिनिटात कॉलेजला जाण्यासाठी निघालो. कॉलेजमध्ये आल्यावर माझे लक्ष अजिबात शिक्षकांकडे लागत नव्हते.
माझ्या डोळ्यासमोर अजूनही गायत्रीचे पाहिलेले दृश्य फिरत होते. ती मला माझी सावत्र बहीण वाटतच नव्हती, कारण तिचे वागणे बहिणीसारखे नव्हते. आज आम्हाला आमच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली होती आणि त्यानंतर आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या लागणार होत्या. म्हणून इतके दिवस जो वेळ मी अभ्यासाकडे न लक्ष देता वाया घालवता होता तो आता वाया जाऊ द्यायचा नव्हता. आता अभ्यासाकडे पूर्ण लक्ष द्यायचे होते. म्हणून कॉलेज सुटल्यानंतर मी सरळ घरी जाऊन वेळेचा उपयोग न करता फक्त अभ्यासात लक्ष केंद्रित करू लागलो. पण याच्या उलट गायत्रीचे होते. गायत्री आपले करिअर बनवणे एवढ्या गांभीर्याने घेत नव्हती. ती फक्त एन्जॉयमेंट म्हणून कॉलेजमध्ये येत होती. पण एके दिवशी तिचा आणि रोहितचा म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडचा ब्रेकअप झाला. काही छोट्या कारणांमुळे त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादामुळे त्यांचा ब्रेकअप झाला. ती खूप अपसेट झाली होती. घरात अगदी मनमोकळेपणाने वागणारी गायत्री आता एकदम दुःखी राहू लागली होती. 2-3 दिवस ती तशाच पद्धतीने घरात गुपचूप राहू लागली. आता तर ती माझ्याशीही अगदी कमी बोलू लागली होती. एकदा रात्री आम्ही दोघेही एकाच टेबलावर बसून अभ्यास करत होतो. तिच्या डोळ्यातून अधूनमधून अश्रू वाहत होते. तेव्हा मी गायत्रीला विचारले, दीदी, मी तुला 2-3 दिवसांपासून पाहतोय. तू खूप अपसेट आणि नाराज दिसते आहेस. काय झाले? कोणी त्रास दिला का तुला? तेव्हा गायत्री मला सांगू लागली, माझ्यासोबत खूप गैर झाली वैभव. मी ज्याच्यावर जीवापाड विश्वास ठेवला त्यानेच माझा विश्वासघात केला. त्याने माझी सर्व काही लुटले. माझ्यापेक्षा सुंदर मुलगी मिळाली म्हणून त्याने मला टाकून दिले. तेव्हाच मी गायत्रीला म्हणालो, अच्छा दीदी, मी कधी गर्लफ्रेंड बनवली नाही. पण जर ती दुसऱ्याकडे चालली गेली असती तर मलाही खूप वाईट वाटले असते. दीदी, तू अभ्यासाकडे लक्ष दे. जे झाले ते विसरून जा. तेव्हा गायत्री मला म्हणाली, वैभव, तू कोणावर खरोखर प्रेम केले नाहीस म्हणून माझे दुःख तुला समजणार नाही. त्याच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस माझ्या डोळ्यांसमोरून जात आहे. मी त्याला विसरण्याचा प्रयत्न करते पण विसरू शकत नाही. आज 3 दिवस झाले तरी त्याने मला फोन केला नाही आणि मी या 3 दिवसात त्याला किमान 40 वेळा फोन करून झाले. सगळे मतलबी लोक असतात. जोपर्यंत त्याला माझ्यासोबत राहून आनंद मिळत होता तोपर्यंत त्याने माझ्यासोबत खूप मजा केली. आता माझ्या जागी त्याला दुसरी मुलगी मिळाली म्हणून तो मला विसरला. त्याला माझी अजिबात आठवण येत नाही. पण त्याच्यासोबत घालवलेले जे क्षण होते तेच मला सतावत आहेत. ते क्षण मला पुन्हा पुन्हा हवे आहेत. ते क्षण मला परत मिळवायचे नाही तर माझ्या मनाला आग लागते. म्हणून मला खूप वाईट वाटते आहे. रात्रीचे 12:30 वाजले होते. बाहेर थंडीचे वातावरण असल्यामुळे थंडगार वारे वाहत होते. खिडक्यांच्या काचा त्या वाऱ्याने हलक्याशा आवाजात थरथरत होत्या. मी आणि गायत्री एकटेच टेबलावर बसून अभ्यास करत होतो. टेबलावर पसरलेली पुस्तके व वह्या यांच्याकडे पाहूनही माझे लक्ष अभ्यासात नव्हते. गायत्री अजूनही रडत होती. तिचे डोळे लाल झाले होते आणि गालावरून वाहणाऱ्या अश्रूंनी तिचा चेहरा चमकत होता. ती वारंवार नाक पुसत होती आणि तिचे उसासे हवेत फिरून जात होते. तिचे असे रडणे पाहून माझेही मन अस्वस्थ झाले होते. मी माझ्या वहीतील ओळी पुन्हा पुन्हा वाचत होतो पण शब्द माझ्या मेंदूत शिरत नव्हते. माझे लक्ष फक्त गायत्रीकडे होते. तिचे खांदे रडताना हलक्याशा थरथरत होते. तिला कसे बरे वाटेल याचाच विचार मी करत होतो. 11:15च्या सुमारास अचानक वीज गेली. घरात सर्वत्र काजव्यासारखा अंधार पसरला. दिव्यांचा प्रकाश गेला आणि एकदम शांतता पसरली. फक्त बाहेरच्या वाऱ्यांचा सुसाट आवाज कानी येत होता. मी मेणबत्ती आणण्यासाठी जागेवरून उठत होतो. त्याच वेळी गायत्रीने माझा हात पकडला. तिचा हात थंडगार होता पण तिच्या पकडीत एक विलक्षण ओलावा होता. माझ्या हृदयाची धडधड एकदम वाढली. मी गोंधळून गेलो. मग मी तिला म्हणालो, दीदी, काय पाहिजे? होते का खालून पाणी आणू? माझा आवाज थोडा
खडला होता. तेव्हा गायत्री मला म्हणाली, वैभव, यावेळी मला काही नको आहे, मला फक्त तुझी साथ हवी आहे. तिच्या आवाजात एक नवीनच तीव्रता होती. त्या अंधारात तिचे शब्द जणू स्पर्श करून गेले. तेव्हा मी गायत्रीला म्हणालो, दीदी, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. तू मला सांग, मी तुझ्यासाठी काय करू शकतो, कारण आज तू खूप दुःखी आहेस. मी प्रामाणिकपणे तिला मदत करायची ठरवले, पण तिला नक्की काय हवे आहे हे माझ्या लक्षातच येत नव्हते. तेव्हा गायत्रीने माझा हात पकडून मला बेडवर बसवले. तिचा स्पर्श मृदू पण आग्रही होता. मी तिच्यासोबत बेडवर बसलो. तिच्यातील एक वेगळी सुगंधी पावडरचा गंध माझ्या नाकात शिरला. ती पण माझ्या शेजारी सरकून बसली. तिचे उबदार शरीर माझ्या शरीराला भिडले. तिच्या केसांचा मंद सुगंध वाऱ्यासोबत माझ्यापर्यंत येत होता. ती मला म्हणाली, वैभव, माझे सारे दुःख फक्त तूच दूर करू शकतोस, कारण आता माझा बाहेरच्या मुलावरचा विश्वास उडाला आहे. मी तुला सकाळ संध्याकाळ पाहत असते. तू आणि इतर मुलांमध्ये खूप फरक आहे. तू खूप समजूतदार आहेस आणि मला पूर्ण खात्री आहे की तू मला खूप. तिचे बोलणे मला अजूनही कोड्यासारखे वाटत होते. तिच्या डोळ्यात अंधारही एक चमक होती, एक आस होती. तेव्हा मी गायत्रीला म्हणालो, दीदी, तो काय म्हणू इच्छितेस ते मला काही समजत नाही. खरोखर काही पाहिजे असेल तर सांग, मी आत्ता आणून देतो. मी अजूनही तिला खुश करण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझे मन मात्र जवळिकीमुळे गोंधळले होते. तेव्हा गायत्री हलक्याशा आवाजात म्हणाली. तिचे हसणे अंधारातही मला जाणवले. ती मला म्हणाली, तू खरोखर खूप भोळा आहेस. असे तू कुणा मुलीला पटवू शकणार नाहीस. तिचा आवाज प्रेमळ पण थोडा खट्याळ होता. मग मी थोडा अस्वस्थ होऊन म्हणालो, दीदी, सरळ सरळ बोल. काय म्हणू इच्छितेस ते मला समजत नाही. माझ्या आवाजात थोडीशी चिडचिड होती. तेव्हा गायत्रीने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्याकडे वळून पाहिले. अंधारातही तिचे डोळे चमकत होते. ती मला म्हणाली, अरे, एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडकडून जी अपेक्षा करते तेच मी तुझ्याकडून मिळवू इच्छिते, पण तू माझे बोलणे समजून घेत नाही आहेस. तिच्या शब्दांनी मी अक्षरशः सुन्न झाली. मला क्षणभर काही सुचलेच नाही. माझ्या हृदयाची धडधड जोरात सुरू झाली. मी सावरत म्हणालो, पण दीदी, हे सगळे चुकीचे आहे. एखादा मुलगा आपल्या गर्लफ्रेंडसोबत जे करू शकतो ते मी तुझ्यासोबत कसे करू? असे काही करण्याची माझी कधी मनच होणार नाही. आणि तू तर माझ्या नात्याने बहीण लागतेस. मी माझ्या शब्दात खंबीर राहण्याचा प्रयत्न केला, पण माझा आवाज मात्र थरथरत होता. तेव्हा गायत्री माझ्याकडे आणखीनच जवळ सरकली. तिचा हात माझ्या खांद्यावर आला. ती मला म्हणाली, वैभव, मी तुझी सावत्र बहीण आहे, सख्खी बहीण नाही. हो, तुझ्या वडिलांनी माझ्या आईशी लग्न केले आहे, पण एकमेकांचा आधार व्हावा म्हणून. त्यांच्या नात्यामुळे आपले नाते वेगळे असू शकते. काहीच फरक पडत नाही, कारण आपण तर असेच एकमेकांसोबत राहतो. तिचे बोलणे संगत वाटत असे, पण माझे मन मात्र या नवीन परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नव्हते. मी अस्वस्थ होऊन म्हणालो, पण अजूनही वीज आलेली नाही. मग दीदी, माझे मन यासाठी तयार होत नव्हते. माझा आवाज उसमटलेला होता. तेव्हा गायत्रीने माझे दोन्ही हात तिच्या कोवळ्या हातात घेतले. तिचे हात मऊ, उपदार आणि ओलसर होते. तिच्या हाताचा स्पर्श होताच माझ्या पोटात गुदगुल्या झाल्यासारखे झाले. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले, कारण पहिल्यांदाच एखाद्या मुलीचा स्पर्श माझ्या हाताला झाला होता. तो स्पर्श विजेच्या झटक्यासारखा होता. मी लगेच तिच्या हातातून माझा हात बाजूला काढला आणि तिच्यापासून दूर सरकून बसलो. माझा श्वास वेगाने चालू होता. माझे हात थरथर कापत होते. तेव्हा गायत्री माझ्याकडे पाहून हळूवार हसली आणि म्हणाली, काय वैभव, तू इतके का घाबरलास? तुझे शरीर अजूनही थरथरते.
आहे. आजार तर नाही ना? तुझी तब्येत ठीक आहे ना? तिचा आवाज काळजीने भरलेला होता. तेव्हा मी गायत्रीला सांगितले, गायत्री, पहिल्यांदाच एखाद्या मुलीने माझ्या हाताला स्पर्श केला आहे. त्यामुळे शरीरात एक सरहट झाली. मी सत्य सांगितले. माझ्या भोळसपणावर तिला हसू आले असेल, पण तिने ते दाखवले नाही. मग गायत्री हळूच माझ्याजवळ सरकून बसली. यावेळेस तिचे शरीर माझ्याशी अगदी निकटपणे भेटले. तिची ऊब माझ्या अंगात शिरली. ती माझ्या कानात हळूच म्हणाली, घाबरू नकोस, काही होणार नाही. तिचा श्वास माझ्या कानाला स्पर्शून गेला. त्या श्वासाने माझ्या शरीरात एक वेगळीच सरसराट पसरली. पुन्हा गायत्रीने तिचे दोन्ही हात माझ्या हातावर ठेवले. यावेळेस मी तिचे हात ओढून घेतले नाही. तिच्या हातांची ऊब मला आता आवडू लागली होती. हळूहळू तिने तिचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणला. अंधारात मला तिचे डोळे चमकताना दिसत होते. तिने तिचे ओठ माझ्या ओठांपर्यंत आणले. तिचे फक्त गरम गरम श्वास माझ्या गालाला स्पर्श करत होते. माझे हृदय एवढ्या जोरात धडकत होते की ते तिला ऐकू येत असेल का अशी मला भीती वाटत होती. मला काय करावे ते सुचत नव्हते. मी फक्त तिच्याकडून होणाऱ्या हालचालींची वाट पाहत होतो. हा एक स्वप्न अनुभव होता. तिचा हात हळुवारपणे माझ्या अशा ठिकाणी स्पर्श झाला ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. त्या स्पर्शाने माझ्या अंतर्मनात एक वेगळीच जागृती निर्माण झाली. मी लगेच गायत्रीला माझ्या मिठीत कोंडून घेतली. तिच्या केसांचा सुगंध माझ्या मनाला पुरवून गेला. आम्ही एकमेकांना एवढ्या जोरात मिठी मारली की जणू एकरूप होऊन जाऊ. तब्बल अर्ध्या तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या मिठीतच राहिलो. त्या मिठीत एक वेगळी शांतता होती, एक वेगळीच ऊब होती. आता गायत्रीला ही आवड शक्य होत नव्हती. तिचा श्वास वेगाने चालू होता. हा माझ्या आयुष्यातला पहिला प्रेमाचा अनुभव होता. आम्ही एकमेकांच्या मिठीत असूनही आमची ओटे जवळ आली होती. तिच्या चुंबनात तिची सर्व व्यथा, तिचं सर्व आस, तिचे सर्व प्रेम मला अनुभवायला मिळत होते. अजूनही घरात अंधार होता. तो अंधार आता भीतीदायक न वाटता आमच्या प्रेमाचा साथीदार वाटू लागला होता. परीक्षेत आम्ही दोघेही नापास झालो, कारण आता अभ्यास कमी आणि एकमेकांसोबत जास्त झाले होते. पुस्तके आता फक्त बहाणा राहिली होती. आमचे खरे पुस्तक आमचे प्रेम होते. अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात सावत्र बहिणीने मला एक वेगळेच नाते जपायला शिकवले होते. आता ती फक्त माझी सावत्र बहीण नव्हती, तर माझी प्रियसी, माझी मैत्रीण, माझी सोबतीण होती. परीक्षेचे निकाल लागल्यानंतर आम्ही दोघेही नापास झालो होतो. वडिलांना ही बातमी समजली तेव्हा ते खूप दुःखी झाली. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप स्वप्ने पाहिली होती. आईच्या मृत्यूनंतर त्यांनी एकट्याने संघर्ष करून मला शिकवले होते. आता या निकालाने त्यांच्या स्वप्नावर आघात झाला होता. एका रात्री वडील मला छतावर घेऊन गेले. तिथे त्यांनी मला माझ्या आईबद्दल सांगितले. वैभव, तुझी आई तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या भविष्याची चिंता करत होती. ती म्हणायची की वैभवने मोठे व्हावे, नोकरी करावी, आपल्या पायावर उभे राहावे. आज तू नापास झाल्याचे ऐकून मला वाटते की मी तिच्या स्वप्नांचा विश्वासघात केला. वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. ते पाहून माझेही डोळे भरून आले. मी त्यांना खोटे सांगितले की अभ्यास कमी केला म्हणून नापास झालो, पण प्रत्यक्षात मी गायत्रीसोबतच्या नात्यात इतका गुंतून गेलो होतो की अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. त्याच रात्री गायत्री आणि माझ्यात खूप बोलणे झाले. गायत्री म्हणाली, वैभव, आपण चूक करत आहोत. आपल्या या नात्यामुळे आपण आपल्या पालकांच्या स्वप्नांना तोडत. त्यांनी आपल्यासाठी खूप संघर्ष केला आहे. आपण त्यांना योग्य परतावा दिला पाहिजे. तिचे बोलणे ऐकून मला जाणीव झाली की आपण किती चुकीच्या मार्गावर जात होतो. आपले हे नाते केवळ शारीरिक आकर्षण होते. हे प्रेम नव्हते. खरे प्रेम म्हणजे एकमेकांच्या भविष्याची काळजी घेणे, एकमेकांना योग्य मार्गावर नेणे. मी गायत्रीला म्हणालो, तू बरोबर आहेस. आपण हे थांबवले पाहिजे. आपण फक्त बहीण भाऊ म्हणून राहायला हवे. आपल्यामुळे
आपल्या पालकांना त्रास होऊ नये. त्या रात्रीपासून आम्ही आमचे हे चुकीचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला खूप कठीण गेले. एकमेकांपासून दूर राहणे, एकाच छताखाली राहून अंतर ठेवणे सोपे नव्हते. पण हळूहळू आपण यशस्वी झालो. आता आम्ही दोघांनी पूर्ण मनाने अभ्यासाला लागलो. गायत्री मला अभ्यासात मदत करू लागली. आता आम्ही बहीण भावाचे शुद्ध नाते होतो. एकमेकांच्या आधाराने आम्ही पुढच्या परीक्षेत यशस्वी झालो. पदवी मिळाल्यानंतर गायत्रीने एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळवली. मी MSc प्रवेश घेतला. आजही आम्ही एकत्र घरात राहतो, पण आमचे नाते भाऊ बहिणीचे आहे. वडील आणि कविता काकू खूप आनंदी आहेत. गायत्रीचे लग्न झाले तेव्हा मी तिला निरोप देताना म्हणालो, तू फक्त माझी सावत्र बहीण नाहीस, तर माझी खरी बहीण आहेस. तुझ्यामुळे मला जीवनातील योग्य अयोग्याचे भान आले. गायत्रीने डोळ्यातून पाणी आणून मला मिठी मारली आणि म्हणाली, वैभव, तू मला खरा भाऊ मिळालास. आपण केलेली चूक आपण वेळीच ओळखली हेच आपले मोठेपणा आहे. मी समजू शकतो की आपण जीवनात अनेक चढउतार येतात, अनेक मोह येतात. गायत्रीच्या लग्नाला 3 वर्ष उलटून गेली होती. तिच्या नवऱ्याचे नाव अनिकेत होते. तो एक स्थापत्य अभियंता होता, शिस्तप्रिय, शांत आणि समजूतदार. वैभव आता MSc करून एका सरकारी संशोधन संस्थेत काम करू लागला होता. वडील निवृत्त झाले होते आणि कविता काकूंसोबत घरी शांतपणे दिवस कटत होते. वैभवने गायत्रीशी फक्त पौर्णिमेच्या किंवा दिवाळीच्या दिवसातच बोलणं ठरवलं होतं. हा दूरशी पण आठवणींची ऊब मात्र अबाधित होती. घरात आता पूर्वीचे ते प्रेमाचे चटके नव्हते, फक्त शांत झोपाळ्यासारखे दिवस होते. एके दिवशी वैभवच्या ऑफिसमध्ये नवीन प्रकल्प सुरू झाला. त्यासाठी काही महिने दुसऱ्या शहरात राहावे लागणार होते. त्याने वडिलांना सांगितल्यावर वडील म्हणाले, जा बेटा, ही संधी पुन्हा येणार नाही. कविता काकूंनी डबा बांधून दिला. वैभव 4 महिन्यांसाठी नागपूर